ठेवलेला कडा प्रॉपरली कानांवरती साऊंड होता. कडा बॅटची फलंदाज होईल बाद. पहिला ब्रेक थ्रू निर्माण केला गेला काँग्रेस टीमचे कॅप्टन प्रदीप म्हात्रेने. जितेश चिकनकर बाद. मधला खर तर सर्वात श्रीमंत खेळाडू आपण कोणाला म्हणू शकतो माहिती आहे, तर तो आपला 12th थर्ड मॅन. कारण आपला 13वा खेळाडू आहे. त्याच्या हातामध्ये एवढे मोबाईल आहेत की विकल्यानंतर लाखो रुपये येतील. म्हणून सध्या तरी पियुष पावशेला तुम्ही बघतात सगळ्यात श्रीमंत खेळाडू सध्या आपल्या स्टेजवरती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास चिकनकर. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर त्याला आम्ही स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट नेहमी म्हणत असतो की छोटा तीर घाव करे गंभीर. रामदास चिकनकर जुना चावल ओव्हर द विकेट. ऑफ करा. राऊंड द विकेटने होते. समोर लॉफ केला गेला. ताकदीचा वापर. प्रथम 100 कॅच. वॉट कॅच. आजच्या दिवसामध्ये ही दुसरी कॅच आहे जी 100 घेतली. याच्या अगोदर सुमित राणेने घेतली होती आणि आता प्रथम मात्रे काय गाजलाय मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि प्रथम म्हात्रेच्या हातामध्ये ही कॅच कॅप्टनने घेतली. विकेट कॅप्टनची. समोर तेवढ्याच ताकदीचा अष्टपैलू खेळाडू रामदास चिकनकर. खरं तर ही कॅच कशी हातामध्ये पडली रामदास चिकनकरलाही समजलं नसावं. बॉल अगदी खाली होता. हात पुढे केला. सुमित राणेने ज्याप्रमाणे कॅच पकडली गेली तशीच 100 कॅच. जर कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी पारितोषिक कोणतं असतं ना, तर कदाचित या दोन्ही खेळाडूंमध्ये कॉन्टेस्ट असतं की कोणाला द्यावी. देवेश मैदानाच्या आतमध्ये सुपर टायमिंग, परंतु मिस टायमिंग झाला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्टायलिश खेळाडू रोहित म्हात्रे आणि या खरं तर इनिंगमध्ये विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपादित करत असताना प्रदीप म्हात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते आणि लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या गेल्यात आणि या स्पर्धेमधला गोलंदाज क्रमांक 30रा ठरलाय ज्याच्या नावावरती लागोपाठच्या 3 विकेट. फायपर तुम्ही पाहिली आहे. हर्षद मडवी याच्या नावावरती फायपर राहिली. सुचित राणे याने पहिली विकेट हॅट्रिक मिळवली गेली. दुसरी विकेट